सेक्टर 4 मधील पी ग्रुप परिसरातील एका घरात फ्रीजमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली। कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होऊन ठिणग्या उडाल्यानंतर काही क्षणातच आगीने मोठं रूप धारण केलं। घरातील फर्निचर आणि इतर साहित्य जळून मोठं नुकसान झालंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सहाय्यक केंद्र अधिकारी संदेश चेन्ने, अग्निशमन प्रणेता नवनाथ गरुड, समीर परब आणि त्यांच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवलं। प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट हे आगीचं कारण असल्याचं समोर आलंय। विजेच्या उपकरणांची नियमित तपासणी करावी आणि निकृष्ट वायरिंग टाळावी असं आवाहन करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। मुस्लिम समाजासाठी पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून या महिन्यात रोजा ठेवून इबादत केली जाते। मोठ्यांसोबतच लहान मुलंही श्रद्धेने रोजा पाळताना दिसतात। गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात 3.5 वर्षाचा बिलाल अमान खान या चिमुकल्याने पहिल्यांदाच रोजा ठेवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। एवढ्या लहान वयात दाखवलेली त्याची श्रद्धा आणि जिद्द पाहून परिसरातून त्याचं कौतुक होतंय। कुटुंबीयांनीही बिलालचं अभिनंदन करत हा क्षण आनंदात साजरा केलाय। फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच विठुरायाची दर्शन रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत जाऊन पोहोचली होती। त्यामुळे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 तासांचा कालावधी लागतोय, तर मुखदर्शनासाठी 1.5 तासांचा कालावधी लागतोय। नवी मुंबई तुर्भे येथील परिसरात डम्पिंग ग्राउंडला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली। कचऱ्याचे मोठे ढीग जळून खाक झाले असून परिसरात दाट धुक्याचे लोट पसरलेत। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, ऐरोली, बेलापूर तसंच MIDC विभागाच्या अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। सुदैवाने या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही। मात्र मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येते। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। येवला तालुक्यातील रायते शिवारात असलेल्या प्लायवूड कंपनीला भीषण आग लागली। आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली। घटनेवेळी कंपनीत सुमारे 30 ते 40 कामगार अडकले होते। मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदत कार्य करून सर्व मजुरांना सुरक्षित बाहेर काढलं। सुदैवाने जीवितहानी टळली असून आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आज येवला शहरातील रायत्या शिवारामध्ये प्रवेदीप इंडस्ट्रीजला खूप मोठी आग लागली। पहाटेच्या सुमारास 5 वाजेच्या दरम्यान आम्हाला कॉल आला। आम्ही येवला अग्निशमन बंब घेऊन लगेच इथं 5 जणांची टीम लगेच हजर झाली आणि आम्ही आग विझवण्यास सुरुवात केली। आग खूप मोठ्या प्रमाणात लागली होती। त्यावेळेस आतमध्ये जवळपास 30 ते 40 मजूर पण होते। ते मजूर आधी बाहेर काढले आग विझवताना आणि त्यानंतर आम्ही अग्निशमन बंब हा कंपनीच्या आतमध्ये नेला होता आग विझवण्यास। पहिल्या जेव्हा गाडी भरून आणली त्यावेळेस आतमध्ये घेऊन गेलो होतो, पण त्यावेळेस आग इतकी मोठी लागली की कंपनी कोलॅप्स व्हायच्या अंदाजात होती। मग आम्ही लगेच आमचा अग्निशमन बंब बाहेर घेतला व आग विझवण्यासाठी कोपरगाव, मनमाड, त्यानंतर निफाड या ठिकाणचे अग्निशमन वाहने बोलावण्यात आली व आग विझवण्यात आली। आता थोड्या प्रमाणात आग आहेच, कंपनी कोलॅप्स झालेली आहे, पण आता आग विझवण्याचे काम चालू आहे। धुळे महानगरपालिकेतील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपले 3 महिन्यांपासून थकीत असलेलं वेतन मिळावं या मागणीसाठी कचरा डेपो इथं भीक मागो आंदोलन केलं होतं। गेल्या 3 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला नाही, तसंच गेल्या 2 वर्षांचा PF देखील मिळालेला नाही। या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनानं आंदोलन मागे घेण्यास सांगून तात्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते। थकीत वेतनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या युवराज सारवान नावाच्या कर्मचाऱ्यानं विषारी औषध घेतलं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला। उपचारासाठी त्याला शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या कर्मचाऱ्याची थेट धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी भेट घेतली आहे। त्यांनी कचरा ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे। जो प्रकार घडला या संदर्भातला गुन्हा आम्ही आता पोलीस स्टेशनला नोंदवत आहोत। या सर्व घटनाक्रमाला संबंधित प्रशासन जबाबदार आहे। आपण आरोपी पार्टी करणार आहोत। खरं तर याच्यामध्ये प्रायमा फेसी जर आपण पाहिलं, पहिल्या गोष्टी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये
जी कंत्राटी कर्मचारी होती कंत्राटी कंपनी होती स्वयंभू नावाची, याचे पदाधिकारी आहेत. यांच्याकडे वारंवार सगळे कर्मचारी गेल्यानंतरही यांनी उडवाउडीची उत्तर दिले. तसेच महानगरपालिका प्रशासन आमचे बिलं करत नसल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे. तुमचे पगार आम्ही देऊ शकत नाही. त्या अनुषंगाने आम्ही मान्य आयुक्तांना देखील भेटलेलो होतो. मान्य आयुक्तांनी याबाबतीत कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न दिल्यामुळे हे पाऊल उचलावं लागत आहे. कोणाकोणाला आपण आरोपी करणार? याच्यामध्ये कंत्राटी जी काही कंपनी होती ती, त्याचे पदाधिकारी आणि धुळे महानगरपालिका प्रशासन यात आरोपी होणार आहे.